इधर आ जाओ, इधर आ जाओ। मोबाइल फोटो काय कशा संदर्भात काय संकल्पना होती या ठिकाणी तुम्ही बुद्ध मूर्ती स्थापन केली आहे? संकल्पना काय? छत्रपती संभाजीनगर मध्ये औरंगाबाद विमानतळावर बुद्धिस्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर ट्रेडर्स असोसिएशन तर्फे तथागत गौतम बुद्धाची मूर्ती बसवण्यात आली। आमचा हा संदेश होता की ही बुद्धभूमी आहे, इथे ऐतिहासिक अजंता एलोरा हे लेणे आहेत, त्यामुळे येणाऱ्या पर्यटकाला असं वाटलं पाहिजे की आपण कुठे आलोय। त्या हिशोबाने जो पण पर्यटक असेल किंवा स्थानिक भारतातले कोणी असेल तर त्यांना बुद्धांचं दर्शन व्हावं म्हणून त्या उद्देशाने आम्ही ही मूर्ती बसवली। कधीपासून याचा तुम्ही पाठपुरावा करत होता? याचा पाठपुरावा आम्ही 2021 पासून करत होतो आणि आज तुमची जी काही पाठपुराव्याला यश आले तर काय भावना आहे तुमची? पाठपुराव्याला यश माझ्या एकट्याचं नसून पूर्ण संघटनेचं आहे। आमच्या सर्व संघटनेच्या ऑफिस बेअरर सदस्यांनी सर्वांनी मदत केली आणि हा जो म्हणजे पुतळा बसवण्याचा कार्यक्रम आहे किंवा जे उद्देश आहे हा संघटनेला सर्वांना ज्ञात होता आणि सर्व संघटनेच्या सदस्यांनी यासाठी भरपूर मेहनत केली। आपल्या परीनं या ठिकाणी आम्ही मूर्ती लोकार्पण सोहळा केला आहे। यापुढे तुमचं काय संघटनेचं काय होतं? यापुढे संघटनेचं समाजाच्या हितासाठी काम करणे। समाजात बऱ्याचशा अडचणी आहेत, जे मुलं शिकू शकत नाहीत, त्यासाठी आम्ही कौशल्यावर आधारित ट्रेनिंग सेंटर चालू करणार आहे। त्यासाठी आज आम्हाला उदय सामंतजींनी उद्योग मंत्री यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की ते MIDC मध्ये आम्हाला जागा देणार आहेत। आपला परिचय? माझं नाव मिलिंद गंगाधर थोरात, बुद्धिस्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर अँड ट्रेडर्स असोसिएशन अध्यक्ष या नात्याने मी आपल्याशी बोलत आहे। आज आम्हाला इतका आनंद होतोय की ही बुद्धभूमी ज्याला आपण म्हणतो आणि छत्रपती संभाजीनगर या शहराला जसा ऐतिहासिक आणि हिस्टॉरिकल ज्याला आपण म्हणतो तसा याला वारसा लाभलेला आहे आणि त्या वारसाच्या अनुषंगानं आम्ही जवळजवळ 2021 पासून या प्रयत्नात होतो आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी नंतर जे G20 झालं त्याच्यामध्ये जे काही सौंदर्याचं शहरीकरणाचा जो भाग झाला, औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे पर्यटक येतात वेगवेगळ्या देशातून येतात आणि ही बुद्धभूमी आहे आणि जगामध्ये सुद्धा जवळजवळ 52 देशांमध्ये बुद्धांचा प्रचार किंवा बुद्ध यांना मानणारे सगळे जे पर्यटक आणि देश आहेत त्यांचा या ठिकाणी वावर होतो। तर तशा देशांमधून या ठिकाणी येणाऱ्या लोकांना जेव्हा ते प्रथमतः येतात त्यावेळेस आल्याबरोबर त्यांना जर असं गौतम बुद्धाच्या मूर्तीच्या समोर त्यांना नतमस्तक होऊन आणि तशी मूर्ती त्यांना इथं दिसली तर त्यांना एक वेगळ्या आपण भूमीत आलो, गौतम बुद्धाच्या भूमीत आलो याचा एक त्यांना वेगळा आनंद होईल आणि ते त्यांच्या देशात जेव्हा जातील त्यावेळेस या मूर्तीचा आणि या शहरामध्ये आल्याबरोबर त्यांना अभिमानानं ते सांगतील की असं या विमानतळाच्या ठिकाणी आम्ही गौतम बुद्धाची मूर्तीसुद्धा पाहिली आणि त्या अनुषंगानं आणि तोच मनात ध्येय घेऊन आम्ही या पाठीमागे लागलो होतो आणि एअरपोर्ट अथॉरिटीकडे आम्ही तशा प्रकारची मागणी केली। या ठिकाणी एअरपोर्ट अथॉरिटीचे जे आधी DB साळवे साहेब होते त्यांनी या कामासाठी फार मोलाचं मार्गदर्शन आणि ॲक्सेप्टन्स दिला। आम्ही जे काही पत्रव्यवहार केला होता त्या पत्रव्यवहाराच्या याच्यासाठी त्यांनी पुढे दिल्लीला एअरपोर्ट अथॉरिटीकडे हा सगळा प्रस्ताव पाठवून मंजुरी घेऊन आम्हाला याची टेक्निकल मंजुरी दिली आणि त्याच्यानंतरच आम्ही मग या ठिकाणी मूर्ती स्थापन झाली। त्याचा खूप आनंद आहे। पण या कामी आम्हाला एअरपोर्ट अथॉरिटीनी म्हणजे साळवे साहेब आहेत, त्याच्यानंतर येवले साहेब आहेत आणि बाकीचेही जे काही अधिकारी वर्ग आहे त्यांनी फार मोलाचं सहकार्य केलं। त्याचप्रमाणे आम्हाला आपल्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहरामधल्या सर्व
एजन्सीज, त्याच्यानंतर ऑफिसर्स म्हणजे कलेक्टर ऑफिस म्हणा, CP ऑफिस म्हणा, त्याच्यानंतर बाकी सामाजिक आणि पॉलिटिकल जे काही आहेत त्या सगळ्यांनी आम्हाला फार मदत केलेली आहे. कुठल्याही प्रकारचा आम्हाला ही मूर्ती उभं करताना अडचणी आलेल्या नाहीत आणि त्या अडचणी आलेल्या नसल्यामुळं आज ही अगदी उत्कृष्टपणे ही मूर्ती आपल्यासमोर उभी आहे. मी परत या सगळ्या कामाच्या याच्यासाठी ज्यांनी आम्हाला मदत केली, कदाचित काही लोकांचं नाव मी घेऊ शकलो नसेल, पण ज्यांनी आम्हाला याच्यासाठी मदत केली त्या सर्वांचे मी मनपूर्वक आमच्या बिमटातर्फे धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करतो. सत्कार मिलिंदजी थोरात यांनी करण्यासाठी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.